पुण्यातले राष्ट्रवादीचे मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची धाकटी सून वैष्णवी हगवणेंनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली। मात्र वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला 5 दिवस उलटले तरी अद्याप पुण्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणे त्यांना अटक का होत नाही असा प्रश्न विचारला जातोय। राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांना अटक होत नाही का अशी ही चर्चा रंगलेली आहे। दरम्यान हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप वैष्णवी हगवणेंच्या वडिलांनी केलाय। दरम्यान पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला पोलिसांनी अटक केली असून 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे हगवणेंच्या मोठ्या सुनेनं सुद्धा नोव्हेंबर 2024 मध्ये अशाच प्रकारच्या छळाला कंटाळून पौड पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र हगवणेंसह सासू, दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखल केलाय। पहिले स्टार्टिंगचे थोडे दिवस तर तिने काहीच सांगितलं नाही आम्हाला, कारण तिने लग्न केलं होतं म्हणून स्वतःच्या मनाने। ते आई वडिलांना त्रास नको म्हणून तिने काही सांगितलं नाही आम्हाला स्टार्टिंगचे। ज्यावेळेस गौऱ्या मागितल्या म्हणलं अगं, आम्ही सगळे म्हणलो अगं मातीच्या गौऱ्या देतात, चांदीच्या नाही देत बाळा। मग ती रडून रडून सांगायला लागली मला खूप त्रास देतात ते। मग तिथून पुढे तिने थोडं थोडं सांगायला सुरुवात केली, पण स्पष्ट कधीच सांगितलं नाही। यावेळेला पहिल्यांदाच मारहाण झाली की याच्या आधी ही वारंवार मारहाण? दरवेळेस हो साहेब, दरवेळेस तिला टोकायचे। अहो तिच्या नंदेनी 2 महिन्यापूर्वी एवढी तिला मारली, तिच्या अंगावरती तुकली। दोघी सासू माय लेकींनी तिला गाडीत आणली, बालेवाडीपर्यंत आली, इतके टॉर्चर करत 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 आली। आणि शेवटी माझी मुलगी म्हणली की मी इथं नदी आलेली, इथून उडी टाकीन गाडीत। त्यावेळेस गप्प बसल्या इथं आल्या। इथं आल्यानंतर त्या सासूचे मी पाय धरले, नंदेचे पाय धरलेत की माझ्या लेकराचं काय चुकलं असेल मी तुमचे पाय धरतो। अशी ती नवऱ्याचे जावयाचे म्हणजे मी पाय पकडलेले आहेत, नंदेचे पाय धरले, सासूचे पाय धरले की तिचं चुकत असेल तर हात जोडून पाय जोडून विनंती करायचो, माझ्या मुलीचा संसार वाचवायसाठी आम्ही खूप प्रयत्न केले। आता सुद्धा 2-4 महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल मागितला माझ्याकडे, तो सुद्धा मी 1.5 लाख रुपयाचा मोबाईल सुद्धा पुरवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।